थांबा, जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर ही एक चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकू शकते. अनेकदा आपण खूप श्रद्धेने उपवास करतो, पण रात्री चंद्र दिसण्यापूर्वी किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या एक लहानशा चुकीमुळे बाप्पा प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतो. शास्त्रानुसार अशी कोणती चूक आहे जी उपवासाचे पुण्य पूर्णपणे नष्ट करते? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा 7 गंभीर चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला संकष्टीला चुकूनही करायच्या नाहीत. कारण भक्तांनो, तुम्ही जर महिन्याला संकष्टीचा उपवास करता तरीही तुमचे कामे का अडकतात, घरातील आर्थिक चणचण का दूर होत नाही? कधी विचार केलाय? कदाचित तुम्ही नकळतपणे संकष्टीच्या दिवशी अशी एखादी चूक करत आहात जी शास्त्रामध्ये पूर्णपणे वर्ज्य मानली गेली आहे. विशेषतः 5वी चूक तर 90% लोक घरात दर संकष्टीला करतात. चला तर मग आजच्या या आपण महासत्रात आपण पाहूया की बाप्पाला नक्की काय आवडत नाही आणि कशामुळे आपला उपवास निष्फळ ठरतो. गणपती बाप्पा मोरया. संकष्टी चतुर्थी म्हणजे विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्याचा आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर करण्याचा सर्वात पवित्र दिवस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की संकष्टीच्या दिवशी बाप्पाला तुळस वाहणे किंवा चंद्रदर्शनापूर्वी विशिष्ट गोष्टी करणे हा मोठा दोष मानला जातो. आज आपण अशा 7 चुका आणि त्यामागचे शास्त्र सविस्तर समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या संकष्टीच्या व्रताचे तुम्हाला 100 पट फळ मिळेल. आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण प्रत्येक मिनिट तुमच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार भक्तांनो, कृष्णपिंगाश संकष्टहरम विघ्नराजम गणाधिपम. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करतो. नावाप्रमाणे ही चतुर्थी किंवा संकटाचा नाश करणारी, रखडलेली कामे पूर्ण करणारी मानली जाते. अनेक भक्त या दिवशी अत्यंत श्रद्धेने उपवास धरतात. पण मित्रांनो, अनेकदा नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे कडक उपवासाचे आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. उलट बाप्पा नाराज होऊ शकतो. आजच्या विशेष महासत्रात आपण त्या 7 गंभीर चुकांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या आपल्याला संकष्टीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आणि पौराणिक कथा. शास्त्रात सांगितले आहे की भगवान शिव आणि माता पार्वतीने देखील संकट काळात या व्रताचे पालन केले आहे. संकष्टीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने कुंडलीतील राहू, केतू आणि बुध ग्रहांचे दोष दूर होतात. पण भक्तीला जेव्हा योग्य नियमांची जोड मिळते तेव्हाच तिचे फळ 100 पटीने वाढते. चला तर बघूया आपण आज काय आहेत त्या चुका. तर पहिली चूक, चंद्रदर्शनाशिवाय उपवास सोडणे आणि अर्घ्य न देणे. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे चंद्रदर्शनापूर्वी उपवास सोडणे आणि चंद्राला अर्घ्य न देणे. काय करू नये? काही लोक दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजता भूक लागली म्हणून किंवा नेहमीच्या पूजेची वेळ झाली म्हणून जेवून घेतात. संकष्टीचा उपवास हा चंद्रव्यापिनी असतो. चंद्र दिसल्याशिवाय हा उपवास पूर्ण मानला जात नाही. अर्घ्याची चूक. केवळ चंद्र पाहून चालत नाही, तर चंद्राला अर्घ्य म्हणजेच पाणी देणे बंधनकारक आहे. तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात पाणी, थोडे दूध, अक्षता आणि पांढरी फुले घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे. जर ढगांमुळे चंद्र दिसला नाही तर पंचांगातील चंद्रोदयाची वेळ पाहून पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य द्यावे आणि मगच उपवास सोडावा. चूक नंबर 2, बाप्पाला तुळस वाहणे. दुसरी चूक जी घाईघाईत अनेक घरांमध्ये होते ती म्हणजे गणपती बाप्पाला तुळशीचे पान अर्पण करणे. काय करू नये? भगवान विष्णू आणि कृष्णाला तुळस अतिशय प्रिय आहे, पण गणेश पूजेत तुळस वापरणे हा मोठा दोष मानला जातो. पौराणिक कथा. एकदा तुळशीने बाप्पाला लग्नाची मागणी घातली होती, परंतु ब्रह्मचारी राहू इच्छिणाऱ्या बाप्पाने ती नाकारली. यावर रागवून तुळशीने बाप्पाला शाप दिला आणि बाप्पानेही संतापून तुळशीला शाप दिला की तुझा वापर माझ्या पूजेत कधीही होणार नाही. काय करावे? बाप्पाला नेहमी 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. दुर्वा वाहताना त्या बाप्पाच्या मस्तकावर किंवा चरणावर अर्पण कराव्यात. चूक नंबर 3, तामसी भोजन, कांदा, लसूण आणि व्यसनाधीनता. तिसरी चूक म्हणजे घरातील अन्नाची अशुद्धता आणि सात्विकतेचा अभाव. काय करू नये? संकष्टीच्या दिवशी केवळ उपवास करणाऱ्या व्यक्तीनेच नाही तर घरातील इतर सदस्यांनीही मांसाहार, अंडी किंवा मद्यपान करू नये. अगदी उपवासाचा स्वयंपाक करताना किंवा रात्रीच्या जेवणातही कांदा आणि लसूण वापरू नये. नियम. हा दिवस पूर्णपणे सात्विकतेचा आहे. जर घरात कोणी दारू किंवा तंबाखूचं सेवन करत असेल तर त्या दिवशी या गोष्टींपासून दूर राहावे. घरातील वातावरण प्रसन्न आणि पवित्र असले पाहिजे. चूक नंबर 4, चहा आणि पाण्याचे अतिसेवन किंवा फराळ. जास्तीचा फराळ खाणे.
चौथी चूक म्हणजे उपवासाच्या नावाखाली महाफराळ करणे. काय करू नये? आजकाल उपवास हा उपवास न राहता मेजवानी झाली आहे. काही लोक संकष्टीच्या दिवशी दर 2 तासांनी साबुदाणा खिचडी, वेफर्स, बटाट्याचे वडे किंवा सतत चहा पितात. याला शास्त्रात भ्रष्ट उपवास म्हटले आहे. चहाच्या अतिसेवनाने शरीरात पित्त वाढते आणि पूजेत मन लागत नाही. नियम: उपवास म्हणजे उपवृत्तस्य उपभ्ययस्तु वसु गुणस्य, म्हणजेच पापांपासून दूर राहणे, ईश्वराच्या जवळ राहणे. शक्यतो फळे, दूध किंवा राजगिरा खावा. शरीराला आणि मनाला थोडा संयम शिकवणे हाच उपवासाचा मुख्य हेतू आहे. चूक नंबर 5: वाणीवर नियंत्रण न राहणे आणि क्रोध करणे. 5वी चूक म्हणजे दिवसभर भुकेलेल्या पोटी लोकांवर चिडचिड करणे आणि अपशब्द बोलणे. तर काय करू नये? अनेकदा उपवासामुळे डोके दुखते आणि भूक लागल्यामुळे स्वभाव चिडचिड होतो. आपण घरातल्यावर, मुलांवर किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांवर ओरडतो, कोणाची निंदा करतो, खोटं बोलतो. नियम: शास्त्रात सांगितले आहे की जर तुम्ही दिवसभर उपाशी राहिलात पण तुमच्या जिभेने कोणाचे मन दुखवले तर तुमचा उपवास व्यर्थ जातो. संकष्टीच्या दिवशी शांत राहा, मौन पाळण्याचा प्रयत्न करा आणि मनातल्या मनात ओम गण गणपते नमःचा जप करत राहा. चूक नंबर 6: ब्रह्मचर्य नियमांचे उल्लंघन आणि दुपारची झोप. 6वी चूक जी गृहस्थाश्रमातील लोकांकडून नकळत होते ती म्हणजे ब्रह्मचर्य न पाळणे आणि दुसरी झोपणे दुपारची. काय करू नये? संकष्टी चतुर्थी हा एक अत्यंत कडक आध्यात्मिक दिवस आहे. या दिवशी पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत, म्हणजेच पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. तसेच उपवासाच्या दिवशी दुपारी झोपणे वर्ज्य मानले आहे. अशक्त किंवा आजारी व्यक्ती, अपवाद व्यक्ती चालतात. नियम: दुपारी झोपल्याने शरीरात तमोगुण वाढतो आणि पूजेची ऊर्जा नष्ट होते. त्याऐवजी तो वेळ धार्मिक पुस्तकांचे वाचन करण्यात किंवा बाप्पाची भजने ऐकण्यात घालवावा. 7वी आणि अंतिम चूक: रिकाम्या हाताने किंवा अस्वच्छतेने पूजा करणे. 7वी चूक म्हणजे घाईघाईत आणि अशुद्ध अंगाने संध्याकाळची मुख्य पूजा करणे. काय करू नये? संकष्टीची मुख्य पूजा संध्याकाळी किंवा रात्री चंद्रोदयापूर्वी केली जाते. काही लोक दिवसभर काम करून आल्यावर हातपाय न धुता किंवा कपडे न बदलता तशाच थकलेल्या अवस्थेत दिवा लावून मोदक लावून ठेवून देतात. नियम: संध्याकाळच्या पूजेपूर्वी पुन्हा एकदा स्वच्छ स्नान करावे किंवा किमान हातपाय धुवून शुचिर्भूत व्हावे. नवीन किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. बाप्पासमोर दिवा धूप लावून पूर्ण श्रद्धेने गणेश अथर्वशीर्षचा पाठ करावा. या होत्या आपल्या हातून घडणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच्या 7 चुका. तर संकष्टीच्या दिवशीचे विशेष काय उपाय आहे आणि शंका निरासन. भक्तांच्या मनातल्या 7 मुख्य शंका आणि चला तर बघूया आणि त्याचं निरासन कसं करायचं आहे. आता आपण भक्तांच्या मनात असणाऱ्या काही महत्त्वाच्या शंकेचे निरासन करूया. जर मासिक पाळी आली असेल तर संकष्टीचा उपवास करावा का? उत्तर: होय, उपवास नक्की करावा, पण देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये किंवा स्वतः पूजा करू नये. घरातील इतर कोणाकडून पूजा करून घ्यावी आणि लांबूनच बाप्पांची प्रार्थना करावी. प्रश्न नंबर 2: प्रवासात असताना उपवास कसा सोडावा? प्रवासात चंद्र दिसणे कठीण असल्यास मोबाईलवर तुमच्या शहराची चंद्रोदयाची वेळ पहा. त्या वेळेला मनातून चंद्राचे ध्यान करून अर्घ्य द्या आणि फलाहार करून उपवास सोडा. प्रश्न नंबर 3: संकष्टीचा उपवास कधीपासून सुरू करावा? उत्तर: कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. वर्षातून येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी, मंगळवारी येणारी संकष्टी या व्रताची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आर्थिक चणचण आणि संकट निवारणासाठी 3 महाउपाय. जर तुमच्या आयुष्यात खूप मोठी संकटे असतील, कर्ज वाढले असेल तर या संकष्टीला हे 3 उपाय नक्की करा. पहिला उपाय: बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करताना प्रत्येक दुर्वासोबत ओम गण गणपते नमः किंवा ओम एकदंताय विघ्नहर्ताय वक्रतुंडाय या मंत्राचा जप करा. दुसरा उपाय: धनलाभासाठी बाप्पाला गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि नंतर तो प्रसाद गरिबांना किंवा गायीला खायला द्या. तिसरा उपाय: लाल रंगाच्या आसनावर बसून 3 वेळा गणेश संकटनाशन स्तोत्र वाचा. तुमच्या आयुष्यातील कितीही संकट मोठे असेल तरी ते दूर होईल. पूजेच्या शेवटी बाप्पाकडे हात जोडून ही प्रार्थना नक्की करा: हे विघ्नहर्ता, दिवसभरात माझ्याकडून, माझ्या वाणीतून किंवा
येथून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असाच राहू दे. भक्तांनो, आशा आहे की संकष्टी चतुर्थीच्या या 7 चुका आणि नियम तुम्हाला समजले असतील. हा व्हिडिओ आपल्याला मित्रांपरिवारासह आणि नातेवाईकांसह नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून या चुका होणार नाहीत. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. पुढच्या संकष्टीला पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर माहितीसह. तोपर्यंत बाप्पा तुम्हा सर्वांना सुखात ठेवो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या 7 चुका चुकूनही करू नका. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही या चुका होणार नाहीत. अशाच धार्मिक, उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री गणेशाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.